गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. मिशन TIT 2025 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज दिनांक 25 मार्च 2025. 25 आले दोन वेळेस बघा. ऑनलाईन लाईव्ह क्लास आणि रेकॉर्डेड क्लास 999 मध्ये तुम्हाला सर्वांना मिळत आहे. या क्लासमध्ये पहिले 100 जे विद्यार्थी भावी शिक्षक येणार आहेत त्यांना 999 मध्ये प्रवेश आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. अजून तुमच्याकडे 2 दिवस आहेत. 26 आणि 27 तारखेच्या 8:30 पर्यंत तुम्ही प्रवेश घेतला तर तुम्हाला या शुल्कामध्ये घेता येईल. 100 विद्यार्थी झाल्याच्या नंतर इथे 1999 अशी प्राइस लागणार आहे. तर आजचा डेमॉन्स्ट्रेशन फ्री फॉर ऑल असं सर्वांसाठी आहे. या क्लासला तुम्हाला जॉईन होण्यासाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करायचा येईल. फोन नंबर देतोय मी 88 06 59 70 आणि हे 47 क्लासचा नंबर आहे. पूजा मॅडम तुम्हाला याच्यावर किंवा मी स्वतः असेल तर या नंबरशी संपर्क करून तुमचा प्रवेश तुम्ही निश्चित करायचा आहे. 999 ही नाव मात्र फीस तुम्हाला सर्वांसाठी आहे. त्यामध्ये टेस्ट आहे त्या घटक वाईज आहे. दुसरं सेशन आज जे होणार आहे ते माझं स्वतःच असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी बुद्धिमत्तेचे घटक काय 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 आहेत आणि त्याच्यावर तुम्ही अभ्यास कसं करायचं हे सांगणार आहे. आजचं पहिलं सेशन सुभाष चंद्रशील सरांचं असणार आहे. कालच्या जो घटक सरांनी चालू केलाय त्याच घटकातले काही प्रश्न सुभाष चंद्रशील सर घेणार आहेत. सुभाष चंद्रशील सर आपल्या सोबत आहेत. काही डाऊट्स असतील तुमचे तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका. रीड करत असेल तर सुभाष चंद्रशील सरांना आमंत्रित करूया. सुभाष चंद्रशील सर तुम्हाला मी स्पॉटलाइट करतो. तुम्हाला मी पोस्ट केलेलंच आहे. तर तुम्ही शिकवायला सुरुवात करू शकता. सुभाष चंद्रशील सर. चला, विद्यार्थी मित्रांनो, भावी शिक्षक सर्वांना आपण क्लास सुरू केलेला आहे. काल आपण डेमो क्लास घेतला पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी आज आपण जास्तीत जास्त उदाहरणं आणि थोडे त्यांचा स्तर आपण वाढवायचा प्रयत्न करणार आहोत. वर्ग तुम्हाला काल म्हणल्याप्रमाणे वर्ग, घन, काही कन्सेप्ट आहेत, पायथागोरस त्रिकूट आहे, असे काही वेगवेगळे कन्सेप्ट घेऊन काही या आपल्याला काही ह्याच्यावरली आधारित गणित घ्यायचे आहेत. तर आपण काही वेळ न दवडता आपण पटकनी पहिलं उदाहरण घेऊ. पहिलं उदाहरण जर पाहिलं तुम्ही, वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये संख्या आहेत, 3 संख्या आहेत, इथं 3 संख्या आहेत, इथं 2 संख्या आहेत, इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे. आता आपण पहिलं उदाहरण घेऊ. पहिलं उदाहरण मध्ये 64 आणि 324 आणि 22. आता जर 22 पाहिलं आपण, 22 कशाचा वर्ग नाही आणि घन बी नाही. 324 324 हा वर्ग आहे. कशाचा वर्ग आहे कुणी सांगू शकतं का? चॅट बॉक्स मध्ये कुणीतरी सांगायचा प्रयत्न करा. 324 कशाचा वर्ग आहे? यस, ओके. 324 हा 18चा वर्ग आहे. 64 हा वर्ग बी आहे. 64 वर्ग आहे आणि 64 हा घन सुद्धा आहे. 64 कशाचा घन आहे? 4चा घन आहे. काल मी म्हणलो होतो 64 हा 4चा घन आहे आणि 8चाही वर्ग आहे. तर आता कशाची बेरीज केली की 22 येत आहे. 18 आणि 8 ची बेरीज केली 26 येते. नाही येत, मग इथं 22 पाहिजे. 18 आणि 4चा घन म्हणजे 18 आणि 4चा बेरीज केली आपण, 18चा वर्ग आणि 4चा घन, म्हणजे ही 18 आणि 4 ची बेरीज करायची. किती येते? 22. ओके. आता आपल्याला लक्षात आलेलं आहे वर्गाची आणि घनाची बेरीज केली
तरी इथे 22. इथं सुद्धा बघा 23. 23 हा वर्ग बी नाही घन बी नाही. आता इथं बघू 27. 27 कशाचा घन आहे? 3चा. अधिक 529 कशाचा वर्ग आहे? पटकरी सांगा. 529 कशाचा वर्ग आहे? यस, शबास. 23चा. बघा 3 आणि 23. 3 आणि 23 बेरीज किती येत आहे? 26. आता याच पद्धतीनं हे गणित सोडवायचं आहे आपल्याला. 125 कशाचा घन आहे? 5चा घन आहे. आणि 361 कशाचा वर्ग आहे? 361 19. शबास. मग आता ह्या 5ची आणि 19ची बेरीज 24. कोणता पर्याय बरोबर आहे? 24. तिसरा पर्याय बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्ही उदाहरण लिहून घेणार का फक्त आता बघतात? राम सर, काय करायचं? राम सर, विद्यार्थ्यांना ही पर्याय लिहून घेऊ द्यायचे का फक्त पाहू द्यायचं आजचे दिवस सुद्धा? राम सर आहेत का? ठीक आहे. मी हे दुसरं उदाहरण लगेच घेतोय. हा, आता इथं तुम्हाला काय दिसतंय? 3 4 5. 5 12 13. आणि इथं काय? 8 15 प्रश्नार्थक चिन्ह. मग आपण जर नीट पाहिलं 3 आणि 4 आणि इथं 5 कशी आलेली आहेत? 5 आणि 12 13 कशी आलेत? जर आपण थोडा व्यवस्थित अभ्यास केला तर ह्याला म्हणायचं पायथागोरस त्रिकूट. पायथागोरस त्रिकूट काय असतं? ह्या दोन संख्येची वर्ग करायचा. हा, 3 आणि 4चा वर्ग करायचा. 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. 3चा वर्ग 9. 4चा वर्ग 16. किती येत आहे? 9 आणि 16 25. आता ह्या दोन संख्येचा वर्ग केला. आता तिसरी संख्या 5 आहे. 5चा वर्ग करा. 5चा वर्ग 25. ओके, सर्वांना समजलं? 3चा वर्ग 4चा वर्ग. 3चा वर्ग 9. 4चा वर्ग 16. 9 आणि 16 25. आणि तिसरी संख्या त्याचा वर्ग केल्यास सुद्धा त्या वर्गाची बेरीज 25 यायला पाहिजे. सेम ह्याला म्हणायचं पायथागोरस त्रिकूट. आता आपण दुसरं उदाहरण घेऊ. 5 12 13. 5चा वर्ग आणि 12चा वर्ग. 5चा वर्ग करू, 12चा वर्ग करू. 5चा वर्ग 25 अधिक 12चा वर्ग 144. जर आपण ह्याची बेरीज केली 25 आणि 144 तर येत आहे 169. 169. आता ह्या दोन संख्येचा केला, आता ह्या तिसऱ्या संख्येचा वर्ग करा. 13चा वर्ग किती येत आहे? 169. आलं पायथागोरस त्रिकूट. सेम आता हे करायचं आहे. काय? तुम्हाला मी अर्धा मिनिट वेळ देतो, प्रयत्न करा. राईट, शब्बास. राईट, शब्बास. 2 विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, व्हेरी गुड. तिसरे विद्यार्थ्याने सुद्धा केलेलं आहे, व्हेरी गुड. शब्बास. चौथ्या विद्यार्थ्याने सुद्धा केलेलं आहे. 5वा 6वा. शब्बास. मी पटकन सांगतो. 8चा वर्ग आणि 15चा वर्ग. 8चा वर्ग आणि 15चा वर्ग. 8चा वर्ग 64. 15चा वर्ग 225. किती येते बेरीज? 4 आणि 5 9. 6 आणि 2 8 आणि 2. आता 269 कशाचा वर्ग आहे? 269 हा वर्ग आहे 17चा.
योग्य उत्तर इथं आहे 17. ओके, लिहून घेणार का पुढचं घेऊ लगेच? मला वाटतं काय करतात, तर पुढचं घेऊ? समजलंय का सर्वांना व्यवस्थित? मला थोडं पुढचं घ्या. ओके, यस, पुढचं घेतो मी. हा, आपण जेवढे उदाहरणं सोडवतो ना, तेवढे गणित आपल्याला सोपे जाणार आहेत. चला, ओके, चला आपण पटकन हे उदाहरण घेऊ. 12, 16, 14, 15. ओके ओके, शबास. मी घेतो आता. आपण जेवढं शक्य तेवढं फास्ट घेऊ. 12, 16, 14, 15. चला सोडवायचा प्रयत्न करा बरं. आता तुम्हाला मी एक 15 सेकंद देतो. 15 सेकंद. स्टार्ट. शबास, एक उत्तर आलेलं आहे. एका विद्यार्थ्याचं उत्तर आलेलं आहे. शबास, दुसऱ्या विद्यार्थ्याचं उत्तर आलेलं आहे. शबास, 65, 65. मला वाटतं उत्तर फार सोपं आहे. ह्याची आणि ह्याची बेरीज करावी लागेल. 4-5 जणांचं आलेलं आहे. अजून काही जणांनी प्रयत्न करावा असं माझं मत आहे. मी तुम्हाला सांगणार आहे. शबास. चला, मी एकदा थोडं सांगतो पहिलं गणित. 12 आणि 15, 27. या दोघांची बेरीज 27 आणि ह्या दोघांची बेरीज 30. 27 आणि 30. 27 अधिक 30. 7, 2 आणि 3, 5. 57 बेरीज आली आहे सगळ्यांची. पण मधली संख्या 75 आहे आपली. मग जर नीट पाहिलं आपण तर उलटी केलेली संख्या आहे. मी आता पटकन उत्तरावर जातो. 18 आणि 16, 34. 10 आणि 12, 22. 34 आणि 22. 34 आणि 22. 56 आणि 56च्या उलट करायचं 65. योग्य उत्तर आहे 65. शबास. ओके, चला आपण पुढचं लगेच उदाहरण घेऊ. पुढे जायचं ना? ओके, दोन. आता हे पहिलं उदाहरण नका घेऊ. हे पहिल्यांदा हे बघा नियम काय बनतो. 1, 8, 9. 1, 8, 9. काय होतं इथं?
चला विचार करा. मी पटकन मुद्दाम सांगत नाही, कारण तुम्हाला थोडं 10-15 सेकंद प्रत्येक वेळेस थोडा विचार करायला वेळ द्यावा. हा, राईट. बघा, 1, 8, 9 सगळ्यांची बेरीज केली आपण, किती येते? 18. आणि 18चा वर्ग किती आहे? 324. सेम. 11 आणि 7 18. 18 आणि 4 22. 22चा वर्ग आहे 484. तर इथं सिंपल आहे. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9. 9चा वर्ग 81. ओके. चला आता पुढचं. चलो. चला सांगू. हम्म. असं या असं. असं आणि 10चं कसं 21 आलंय? 21 वरून 44 कसं आलंय? 44 वरून 91 कसं आलंय? 91 ही कशी संख्या मिळवायची? ही कशी मिळवायची? असा एक विचार करा. आता 10. 10 आहे. 10ची दुप्पट. 10ची दुप्पट 20. 20 अधिक 1 किती आली? 21. आता 21ची दुप्पट 42. 21ची दुप्पट 42. आता 42 किती ते झाले? 42 आणि 2 44. म्हणजे इथं 2ची वाढ झाली. पहिल्यांदा 1ची वाढ झाली, नंतर 2ची वाढ झाली. आता पुढं बघा, 44 91 कसं झालं बघू आपण. 44 गुणिले 2. 44ची दुप्पट 88. 88 मध्ये किती मिळवले की 91 येते? 3. आता ह्याचा अर्थ काय? 91ची दुप्पट करू. बे 1 बे आणि 92 18. आता इथे 1 मिळवले, नंतर 2 मिळवले, इथं 3 मिळवले. आता किती मिळवावं लागतील? 4. म्हणजे फायनल उत्तर किती? 182 आणि 4 186. 186. ओके. सर्वांना समजलं? प्रथमदर्शनी असं वाटतं की कसं काय वेगळं गणित आहे, परंतु काही नाही गणित. आपल्याला आयडियाज कळाल्या तर ही गणित फार सोपं आहे, अवघड काहीच नाही, सिंपल आहे. हे गणित सोपं आहे. उदाहरण. यल आहे. यल नंतर काय? यम पाहिजे. यम नाहीये, यन आहे. यन यन नंतर काय पाहिजे? ओ पाहिजे. ओ गाळलेला आहे. नंतर पी आहे. पी नंतर
पी नंतर काय पाहिजे? क्यू पाहिजे. पी नंतर क्यू गाळून टाकायचं. नंतर मला वाटतं इथं आर पाहिजे. आर नंतर इथं यस गाळून टाकायचं. यस टी लिहायचंय. आणि टी नंतर यू गाळायचं आहे आणि व्ही लिहायचं आहे. डब्ल्यू व्ही नंतर डब्ल्यू गाळायचं आहे. एक्स आहे. एक्स नंतर वाय गाळायचं आहे. झेड लिहायचं. ओके. आर उत्तर आपलं योग्य आहे. एक एक शब्द गाळायला आहे. हे बी फार सिंपल आहे. तर आपण पटकन पुढचं गणित घेऊ. 5, 26, 127, 7, 50, 345. आता वर्ग घनपाठ पाहिजेत. कशामुळं? लक्षात येईल तुम्हाला. 5 आणि 26. 5चा वर्ग 25 आहे प्लस 1 आहे. 5चा घन 125 आहे प्लस 2 आहे. 5चा वर्ग प्लस 1 26. नंतर 5चा घन प्लस 2. 5चा घन किती आहे? 125 अधिक 2. 125 अधिक 2 127. आता इथं बघा. 9चा वर्ग 81 प्लस 1 82. 9चा वर्ग 81 प्लस 1 82. आता 9चा घन 729 अधिक 2 किती येत आहे? 731. योग्य पर्याय आहे. म्हणजे 9चा घन केला आणि प्लस 2 केले. 9चा घन 729 प्लस 2 731. ओके. हे बी सोपं उदाहरण आहे. करा. यस यस. व्हेरी गुड. व्हेरी गुड. सिंपल आहे. ह्या दोन संख्येची बेरीज करायची. 31 आणि 49. 70 70 दोन्ही 140. सेम इथं सुद्धा 18 आणि 42 ची बेरीज. 120. आता तर इथं काय होईल? 23 आणि 34 ची बेरीज. 23 आणि 34 ची बेरीज 60 आलेली आहे. 60 ची दुप्पट 120. ओके. आता हे
चला इथं बघा, उभी बेरीज करा. 1 2 1 4, 2 5 2 9, ती 10 3 3 16. म्हणजे हा 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे. इथं बघा 14 आणि 11 25, 25 आणि 11 36. इथं 49 आणि इथं काय होईल मग? 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, इथं 5चा वर्ग असणार. 5चा वर्ग असेल तर मग 5 आणि 5 10. मग आता 25 आणायचे, मग किती पाहिजे इथं? 10 पाहिजे. उत्तर काय? 10. पर्याय नाही इथं, नाही सॉरी 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 15 15 15. पर्याय कोणता योग्य आहे? 15. तिसरा पर्याय बरोबर आहे, 15. ओके, पुढचं घेऊ आपण. कुणाला काही अडचण येत असेल, लवकर फास्ट होत असेल, तरी पण सांगा बर का, प्लीज. थोडं तुम्हाला जसं पाहिजे तसं आपण घेऊ. मला असं वाटतं की बऱ्याच जणांना समजायला लागलंय, म्हणून मी थोडं वेगानं घेत आहे. चला सांगू का? चला सांगतो मी. 4चा घन आणि 5चा घन. 4चा घन अधिक 5चा घन. 4चा घन किती आहे? 4चा घन 64, 5चा घन 125. नो नो. 4चा वर्ग 16, 4चा वर्ग 16, 5चा घन 125. बेरीज किती येते? 141. म्हणजे पहिल्या 7चा वर्ग करायचा आणि 4चा क्यूब करायचा. 7चा घन, 2चा क्यूब, ह्याचा वर्ग, ह्याचा क्यूब. 7चा वर्ग 49, 2चा क्यूब 8, 49 अधिक 8 57, 3चा वर्ग अधिक 6चा क्यूब, 3चा वर्ग 9, 6चा क्यूब 216, 225. 3चा स्क्वेअर प्लस 6चा क्यूब, 3चा स्क्वेअर 9 आणि 6चा क्यूब 216, 225.
चला प्रयत्न करायलात का रे? का सोडून देऊ मी? चला सांगू का? हा, 121 आहे 11चा वर्ग, 225 आहे 15चा वर्ग. हा, 11 आणि 15, 11 आणि 15 किती येत आहे? 26. 26ची दुप्पट 52. 121 आहे 11चा वर्ग, 225 आहे 15चा वर्ग आहे. 11 आणि 15 26. 26ची दुप्पट मधली संख्या 52. इथं बघा 256. 256 काय आहे? 16चा वर्ग आहे. 196 कशाचा वर्ग आहे? 14चा वर्ग आहे. 16 आणि 14 30. 30ची दुप्पट 60 मधली संख्या. त्याच पद्धतीनं 289 कशाचा वर्ग आहे? 17चा वर्ग आहे. 144 कशाचा वर्ग आहे? 12चा वर्ग. म्हणजे 17 आणि 12ची बेरीज करायची, ती येते 29. 29ची दुप्पट 58. 58. ओके, समजलं का रे? चला आपण आता 2017ला याच पद्धतीचं गणित आलेलं आहे. मी बी आता पुस्तकात बघितलेलं आहे. मी काही प्रयत्न केला नाही. आपण सगळेजण मिळून मित्रांनी पुढचं घेऊ का रे? का फास्ट होतंय? काहीतरी सांगा. चॅट बॉक्स मध्ये काहीतरी मांडा. ओके, ठीक आहे. आता 2017ला परीक्षेमध्ये आलेलं उदाहरण देत आहे. ओके, फास्ट होत आहे ना? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मग ही गणित डबल सांगू का रे एकदा? ही गणित मी डबल सांगतो एकदा. तर का 121 आणि 225. नाही, बाकीच्या विद्यार्थ्यांना दिसत आहे ना रे. तुमच्या मोबाईलचा कदाचित प्रॉब्लेम असेल. बाकीचे विद्यार्थी दिसायला लागले, पटपट उत्तर द्यायला लागलेले आहेत. स्क्रीन व्यवस्थित दिसत आहे का बाकीच्या ओके, ओके. अजून काय काय विद्यार्थ्यांनी मला द्या. स्नेहल मॅडम सांगत आहेत स्क्रीन व्यवस्थित दिसत आहे. संतोष सांगत आहे स्क्रीन व्यवस्थित दिसत आहे. ठीक आहे. हा मोबाईल आडवा ठेवण्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो मी आज सॉल्व्ह करतो. उद्या नक्कीच तुम्हाला मोबाईल आडवा दिसल, चांगला दिसल. अजून ह्याच्यापेक्षा मी उद्या काहीतरी मी मोबाईलचा जो काही आडव्या दिसण्याचा प्रॉब्लेम आहे तो मी उद्या सॉल्व्ह करणार आहे 100%. आजचा थोडा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. ओके, 121 11चा वर्ग आहे,
225 15चा वर्ग आहे. 11 आणि 15ची बेरीज केली 26. 26ची दुप्पट 52. आता मधली पद आहे 52. हा असं 256. 256 कशाचा वर्ग आहे? 16चा. 196 कशाचा वर्ग आहे? 14चा. 16 आणि 14 30. 30ची दुप्पट 60. मधलं पद म्हणजे वर्ग करायचे. वर्ग कशाचे बघायचे, वर्गमूळ घ्यायचे. 289 वर्गमूळ 17. 144 वर्गमूळ 12. 17 आणि 12 29. 29ची दुप्पट 58. ओके, समजलं असं आपण गृहीत धरू. आता परीक्षेत आलेलं उदाहरण घेत आहे. मी सुद्धा ट्राय केलेला नाही. बघू. मोबाईल आडवा धरण्याचा जो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम मी उद्या सॉल्व्ह करणार आहे. काळजी करू नका. उद्या नक्की ह्याच्यापेक्षा बी चांगली स्क्रीन दिसेल तुम्हाला. 5 4 3 1 18 6 2 3 4. बघा 18 पद कसं येतंय. थोडं अजून क्लिष्ट उदाहरण आहे बरं काय, परीक्षेत आलेलं आहे. क्लिष्ट उदाहरण आहे, अवघड उदाहरण आहे. आतापर्यंत आपण घेतलं नाहीये. थोडंफार जवळपास जाणारे उदाहरण घेतलेले आहेत आपण, परंतु बघा, मी तुम्हाला ही क्ल्यू देतो. एकदा गुणाकार आहे, एकदा वजाबाकी आहे, आणि ते गुणाकार बेरीज वजाबाकी करून हे 18 आणायचे या संख्यांचा. गुणाकार बेरीज वजाबाकी करायची, 18 आणायचं. बघा, सांगू का ट्राय करता हो? बघू आपण. बघू आपण, एक मिनिट. बऱ्याच जणांनी ट्राय केलेला आहे. बघू, मी सांगतो आता. इकडे बघा. 4 पंचे 20. 20 मधून 3 गेले 17. 17 मध्ये 1 मिळवाला 18. का 4 पंचे 20. 4 पंचे 20 वजा 3 17. 17 अधिक 1 18. ह्या दोघांचा गुणाकार केला. गुणाकारामधून ही संख्या वजा केली 3. 20 मधून 3 गेले 17. 17 मध्ये 1 मिळवला 18.
आता हाच रिदम, हाच नियम इकडे ठेवायचा. बेसक्क 18, बेसक्क 18 वजा 3 9. 9 मध्ये 4 मिळवा. किती येते? 13. हे परीक्षेत आलेलं उदाहरण आहे. ओके. मी अजून एक परीक्षेमधलं नाहीये हे, परीक्षेतलं मी शोधतो. तोपर्यंत तुम्हाला एक सोडवायला देत आहे. सोडवा. सोडवा. मी परीक्षेत आलेलं एकदा, एखादा अजून एखादं शोधून काढतो मी. झालंय का रे? उत्तर कोणी द्याय नाही. राईट, एक उत्तर आलंय. हम्म, मला काही सापडा नाही आता. लास्ट ट्राय करतो थांबा. ठीक आहे, एक सापडलं, मला परीक्षेत आलेलं सापडलेलं आहे. घ्या. हे समजून सांगू का? हे बऱ्याच जणांना आलेलं दिसाय नाही. समजून सांगू का? का चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. यस, ओके. समजून सांगतो बघा.
3 आणि 7. आता इथं 3 आणि 7 आहे, 4 आणि 9 आहे, आणि 9 आणि 15 आहे. इथं किती दिसायला लागले तुम्हाला? 61. 61 उलट केल्यास काय होईल रे? 16. 61 उलट 16. आता 3 आणि 7 आहे. 3 आणि 7. 7 मधून 3 गेले, किती राहिले? 4. 4चा वर्ग 16. हम्म. बघा पुन्हा एकदा मी सांगतो. ही 16 होते आपलं, सॉरी 61 होते. 61 उलट केलं मी तर 16 झालं. आता 7 आणि 3चा फरक काय? 4 आहे. 4चा वर्ग 16. सेम इथं 52 आहेत. 52च्या उलट 25. ओके. 9 मधून 4 गेले, 9 वजा 4, 5. 5चा वर्ग 25. इथं उलटी संख्या आहे. आता सेम ह्याच्यातला फरक कितीचा आहे? 15तून 9 गेले, 15 वजा 9, 6. 6चा वर्ग 36. 36च्या उलट घ्यायचं इथं, 63. 36च्या उलट 63. पुन्हा एकदा सांगतो फास्ट. 3 आणि 7चा फरक केला, 4. 4चा वर्ग 16. 16च उलटी लिहिली संख्या 61. 4 आणि 9 आहे. 9 आणि 4चा फरक 5. 5चा वर्ग 25, आणि 25चं उलट 52. सेम 15तून 9 गेले, 6. 6चा वर्ग 36, आणि 36च्या उलट घेतलं इथं 63. ओके. आता मी परीक्षेत आलेलं उदाहरण घेत आहे. बहुत किती जण ट्राय करतात. शेवटचं उदाहरण गेलोय आपण. राम सर. हा सर, मी तयारच आहे. हा, हा घेतलेलं हा, तुम्हाला. शेवटचं उदाहरण आहे, परीक्षेत आलेलं उदाहरण घेतोय मी. बरं बरं, घ्या सर घ्या. सोडवायचा प्रयत्न करा. पर्याय नंबर 2 का? बर. ओके, शबास. वेको, ओके, शबास. शबास. परीक्षेत आलेलं उदाहरण आहे. 7चा वर्ग, 7चा वर्ग 49, अधिक 2 51. म्हणजे या संख्येचा वर्ग करायचा आणि ही संख्या मिळवायची. 6चा वर्ग, 6चा वर्ग 36, आणि ही 4 मिळवायची, 40. 5चा वर्ग 25, आणि किती संख्या मिळवली की 28 येते? 3. 25 आणि 3 28. म्हणजे पर्याय कोणता? 3.
5चा वर्ग 25, त्यामध्ये 3 मिळवायची. इथं 3 जर असले तर 28 येतं. समजलंय का सगळ्यांना? राम सर? यस सर समजले सर. ओके. करू का मला स्पॉटलाइट आता? येस सर. येस हे बघा आता माझी स्क्रीन सर. येस सर्वांना दिसते का स्क्रीन बघा आता? ओके. तर पहिली तासिका या ठिकाणी पूर्ण झाली आहे. दुसरी तासिका जी आहे अतिशय महत्वाची तासिका आजच्या सेशन मध्ये आपण घेत आहोत. हे बुद्धिमत्तेचे दिलेले जे घटक आहेत, हे सगळे घटक नेमके कुठे आहेत, कसा अभ्यास करायचा आहे, सुहास शिंदे सर कुठे शिकवायला लागलेत, हे मुद्दे कुठं सर सापडतात, कोणत्या अशी पुस्तकं असतात की जिथं हा अभ्यासक्रम असतो. हा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं कुठून आपल्याला हा टाकलाय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मी डिटेल मध्ये देणार आहे. त्यापूर्वी परत तुम्हाला सांगतो की 27 तारखेपासून फक्त लाईव्ह क्लास आणि रेकॉर्डिंग क्लास टेस्ट सिरीज साठी ज्यांनी प्रवेश 999 भरून 8806 59 70 47 या नंबरचा संपर्क करून घेतलाय, त्यांच्यासाठीच आपण क्लास 27 तारखेपासून घेणार. अजून 2 दिवस, उद्या आणि 27 तारखेला 8:30 पर्यंत जे लोक प्रवेश घेतील त्यांना 999 मध्ये प्रवेश देऊया. भंगार भरती जास्त नको, गिर भरती नको, अभ्यास करणारे जेवढे लोक आहेत तेवढ्यांवर फोकस करूया, त्यांच्या समस्या अडचणी समजून घेऊया आणि रिझल्ट त्यांचा अधिक येण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत. तर तुमचे मित्र मैत्रिणी यांना देखील तुम्ही व्हिडिओ शेअर करून त्या 2 दिवसामध्ये त्यांना प्रवेश घेण्यासाठी सांगू शकता. नाममात्र फीस आपण लावलेले आहे, सगळं फ्री मध्ये देणं अयोग्य आहे. कारण की त्याचं मूल्य शून्य होतं आणि तुम्हा सर्वांना देखील त्याचं मूल्य काहीतरी राहावं असा उद्देश आहे. तर पहिल्या तासिकेचं रेकॉर्डिंग स्टॉप करू आणि दुसऱ्या तासिकेचं रेकॉर्डिंग 1 मिनिटात चालू.